दोन्ही ऑफिशियल पंचांना देखील विनंती असेल की 2 षटकं कंपल्सरी 10 मिनिटांमध्ये या. जर का फेकून झाले नाही तर तुम्ही बिंदास सांगा, आम्ही एक क्षेत्ररक्षण अंतिम षटकामध्ये आतमध्ये घेऊ. दोन्ही टीमसाठी नियमावली सेम राहील आणि दोन्ही टीमसाठी आम्ही इथून मात्र प्रेमाची विनंती करू, जास्त वेळ खर्च करू नका, जेणेकरून कोणत्याही संघाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. तर अतिशय चांगली स्पर्धा आपल्या भेटीला आणली. आपण पाहतो खऱ्या अर्थानं फ्रेंडशिप अनलिमिटेड ग्रुप पनवेल यांच्या संयुक्त विद्यमानानं फ्रेंडशिप चषक खऱ्या अर्थाने हे चषक भरवण्यामागचं एकमेव कारण होता स्वर्गीय राजेंद्र गुट्या, अर्थातच तुम्हा सर्वांचा लाडका बेल्या आपल्यातून सोडून गेला आणि त्यांच्या आठवणीला उजाला देण्यासाठी ही स्पर्धा आपण पाहतोय खऱ्या अर्थानं. आणि आज तो आपल्यामध्ये नाही या, मात्र त्यांची आठवण कायम आमच्या मनात राहील आणि प्रत्येकाच्या मनामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यात त्यांची आठवण राहाव्या यासाठी ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि इथून मात्र आजच्या रजनीतील हा अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला जय भोलेनाथ गाडेश्वर संजय भगतचा संघ आणि एका बाजूला गावदेवी केवळ्या नागेश बल्लाचा संघ. 2:33 झालेत, टाइम अलर्ट केला जातो आपण पाहतोय आणि 2 षटके आपल्याला कंपल्सरी 10 मिनिटांमध्ये फेकायचे आहेत. गोलंदाज सज्ज होईल चंद्रकांत. पहिला चेंडू शॉट टापले त्यावरती चपराक आणि चेंडू एक टप्पा घेत खेळाडू कक्षाला मानवंत देते. 4 धावांसाठी हा पहिला ब्लास्ट सुक्रियाच्या बॅटमधून शानदार चौकार. आज सुक्रियाने जबरदस्त खेळ दाखवलाय. पहिला सामना जिंकला आपण पाहतोय, त्या सामन्यामध्ये सामनावीर जागदार राहिला. दुसऱ्या फेरीमध्ये क्वालिफाय झाला, थेट तिसऱ्या फेरीमध्ये खेळ केला आणि तिसऱ्या फेरीमध्ये सामना जिंकला. त्यामध्ये देखील सुक्रिया हा खेळाडू मॅन ऑफ द मॅच राहिला. मात्र या मॅच मध्ये देखील मॅन ऑफ द मॅच राहील का, म्हणजे कुठे का होईना सिरीजसाठी रेसिंग मध्ये असेल यात मात्र शंका नाही या. मात्र त्यासाठी प्रयत्न आणि हा सामना जिंकणं हे भरपूर गोष्टी महत्वाच्या राहतील. कारण समोर देखील घरच्या मैदानावरती गाडेश्वर संघ आणि त्या संघाच्या अगेन्स्ट घरच्या मैदानावरती आपण पाहतोय हा षटकार ठोकलाय आणि सांगितले जात आहे इलाका तुम्हारा धमाका हमारा. हे सांगत असताना सुक्रिया निरगुडा जबरदस्त बॅटिंग. 2 चेंडूवरती आपण जर का पाहिले गेल्या, पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर मात्र षटकार. चंद्रकांतवरती आक्रमण केलं जात आहे. इथून कमबॅक करून द्यावं लागेल आपल्या टीमसाठी, कारण या खेळपट्टीचा त्यांना पुरेपूर अभ्यास आहे. या खेळपट्टीवरती कशा रीतीने चेंडू फेकल्यावरती डॉट येतात, कशा रीतीने फेकल्यावरती विकेट येतात यांचा त्यांना पुरेपूर अभ्यास आहे आणि त्याचा फायदा उचलावा लागेल आणि त्या रीतीने गोलंदाजी करावी लागेल. अन्यथा समोरील संघ देखील तेवढाच ताकदवार आहे. यावेळेस मात्र अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र एष्ट्यांच्या मागे 2 क्षेत्ररक्षणामध्ये रेस लागली जाते आणि शेवटच्या मुवमेंटला आशिष भगतच्या माध्यमातून अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि तोपर्यंत अवधी होता 2 धाब्यांचा आणि इथून मात्र या 2 धावा अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धाब्याने संघ पुढे सरकेल 12 या अंकावरती. विकेट किपरने जर का चेंडू पकडला असता तर नक्कीच समीकरण वेगळं राहिलं असता, मात्र तसं घडलं नाही या. इथून पाहावं लागेल पुढचा चेंडू. चंद्रकांत राऊंड द विकेटनं मात्र सज्ज होत असताना रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, मात्र इथून प्रॉपर टायमिंग जुळलं नाही. रिस्की धाव आणि एक सिंगल धाव मात्र कम्प्लीट होईल आपण पाहतोय. बाईकच्या स्वरूपात आपण पाहिले गेल्या सिंगल धाव कंप्लीट झाली आणि सिंगलच्या सायने संघ पुढे सरकला. यावेळेस आपण पाहतोय खऱ्या अर्थानं डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचले, तब्बल 14 या आकड्यावरती. ऑन स्ट्राईक प्रभात साड्या चेंडू जेलची संधी, क्या बात या, लाजवाब कॅच ऑफ द नाईट असं म्हणावं लागेल. राजेश जुगऱ्या अप्रतिम एफर्ट आपण पाहू शकाल, कारण शेवटच्या मुवमेंटला त्यांना माहिती आहे इथून एक एक चुकी आपल्याला घरचा रस्ता पकडावा लागेल आणि एक एक एफर्ट आपल्याला पुढे घेऊन जाईल आणि हा झेल भरपूर काही सांगून जाईल. कारण ज्या वेळेस गोलंदाजी चांगली होते त्यावेळेस क्षेत्ररक्षणाची साथ आणि ते डिपार्टमेंट मधून फार चांगले एफर्ट दिला आपण पाहतो. राजेश जुगरेच्या माध्यमातून कव्हर पॉईंट मध्ये होता आणि ज्या रीतीने स्वतःला झोकून दिला अप्रतिम झेल कॅरी केला आपण पाहतोय. कौतुक करेन, अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाला. आणि पहिला करारा झटका यावेळेस आपण पाहतोय गावदेवी केवळ टीमला प्रभातच्या स्वरूपात खऱ्या अर्थानं 14 या अंकावरती 0 धावसंख्येवरती बाद झालाय आणि इथून मात्र पहिल्या षटकातील अंतिम चेंडू 13 धावा धावपटलावरती लागल्या गेल्यात आणि इथून मात्र अंतिम चेंडूचा सामना करेल यावेळेस फलंदाज नागेश बल्ला. अतिशय विस्फोटक आणि घातकी फलंदाज, मात्र सध्याच्या घडीला आउट ऑफ फॉर्म आणि तो फॉर्म जर का त्याला पुन्हा एकदा प्राप्त करायचा असेल केवळ टेनिस क्रिकेटवरती जर का आपलं नाव पुन्हा एकदा
त्याला कोरायचं असेल तर इथून मात्र चांगला खेळ त्याला देखील करणं फार अपेक्षित राहील, कारण सामना देखील भरपूर महत्वाचा आहे. करो या मरोची स्थिती, जिंकलात तर एका चमचमत्या ट्रॉफीचा हकदार, हरलात तर 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहिली जाईल. आणि इथून मात्र चेंडू शरीरावरती जाऊन आदळ आणि तोपर्यंत मात्र एक सिंगल पंच सांगतील बाईकच्या स्वरूपात. आणि षटक क्रमांक पहिलं देखील संपलंय आणि एका षटकाच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचलाय जवळपास आपण पाहतोय 14 अंकावरती. हा टाइम अलर्ट राहील गाडेश्वर संघ, चला स्पीडअप घ्यायचंय. इथून मात्र येणारे 2 गोलंदाज कमबॅक करतील का, हा देखील फार मोठा प्रश्नचिन्ह राहील. आणि अद्यापही चर्चा होती आपण पाहतोय प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण जर का नजर फिरवल्या आमच्या मुख्य व्यासपीठावरती भरपूर मोठ्या संख्येनं खऱ्या अर्थानं जे भोलेनाथ गाडेश्वर संघाचे पाठीराखे बसलेत आणि त्यांच्यामध्ये चर्चा चालू या कशा रीतीनं खेळ केला जाईल, कशा रीतीनं प्लॅनिंग आखली जाईल मैदानाच्या आतमध्ये, हे देखील पाहणं फार महत्वाचं असेल. चला स्पीडअप घ्यायचा, वेळ खर्च होते भरपूर. किंवा संघ आपल्याला वारंवार मात्र इथून पुकार देतोय, सातत्यानं पॅनल्टीला कुणालाही सामोरे जाऊ नये याकडे आम्ही देखील लक्ष देतो. मात्र जर का तुम्ही त्याचं उल्लंघन केलं तर तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. यावेळेस मात्र बॅटची लिडिंग आहे, यावेळेस मात्र कॅच सुटले किसन जुगरेकडून. मात्र जर का हा झेल टिपला असता तर नक्कीच नागेश सारखा एक विस्फोटक फलंदाज बाद देखील झाला असता. मात्र प्रयत्न सुंदर दाखवले आपण बघा किसन जुगरेच्या माध्यमातून. मात्र शेवटच्या मोमेंटला चेंडू भूमीला दान झाला आणि तोपर्यंत मात्र एक सिंगल कंप्लीट झाली आणि पुन्हा एकदा स्ट्राईक ऑनवरती सुकऱ्या. स्ट्राईक रोटेट झाले, त्याचा फायदा कशा रीतीने होईल हे देखील पाहावं लागेल. चला स्पीडअप घ्यायच्या मैदानाच्या आतमध्ये आपण जर का पाहिलं गेलं यावेळेस मात्र बॅट चेंज केली जाते, म्हणजे इथून कशा रीतीने बॅट मागवली असेल हे देखील पाहावं लागेल. कारण अशा वेळी आम्ही अनेक वेळा चित्र पाहिले, ज्यावेळी बॅट चेंज केले जाते त्यावेळी चौकार षटकार पाठवले जातात, म्हणजे कुठे का होईना तसं समीकरण पाहायला मिळतं. मात्र यावेळेस पटका सुंदर या कॅच सोडली किसन जुगरेने, स्ट्राईक रोटेट झाली, स्ट्राईक वरती सुकऱ्या निरगुडे आला आणि त्यानंतर मात्र हा षटकार म्हणजे त्या होती. आता इथून गाडीश्वर संघ जरूर त्या झेलची किंमत मोजेल. संघ जाऊन पोहोचले तब्बल 21 अंकावरती, एक चांगल्या स्थितीमध्ये. खऱ्या अर्थानं कमी धावसंख्येपर्यंत रोखावं लागेल जे भोलेनाथ गाडेश्वर संघाला. जर का आपलं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर समोरील गावदेवी केवळ टीमला कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखावं लागेल. गोलंदाजी देखील त्यांची फार चांगली आहे. तर मागचा सामना आपण जर का पाहायला गेला फार चांगली गोलंदाजी दाखवली. सुरेशनं तब्बल 4 चेंडू डॉट फेकले होत्या आणि त्याच्या जोरावरती कुठे का होईना कमबॅक राहिला होता. मात्र इथून समोर गाडेश्वर संघ आहे, या मैदानावरती सातत्याने प्रॅक्टिससाठी तो संघ येत असतो आणि त्यांना मात्र या मैदानावरती चांगला खेळ करावा लागेल. यावेळेस मात्र झेलची संधी, यावेळेस मात्र संधीचं सोनं केलं जाईल. षटकार त्याचा प्रत्युत्तर, गोलंदाज आपण पाहतो यावेळेस जनार्दन, फार चांगलं कमबॅक, विकेटचं पतन, फलंदाज बाद होईल सुक्रिया. बॅक टू द पवेलियन, हा करारा झटका लागला जातोय गावदेवी केवळ टीमला यावेळेस 21 अंकावरती. फलंदाज महेश यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिल्या गेल्या थोडासा वापसी निर्माण केल्या, कारण संघाचे 2 प्रमुख फलंदाज बाद झालेत. आधी इथून कमबॅक करण्याची संधी असेल गाडेश्वर टीमसाठी. बॅटची लिडिंग एज, खराब क्षेत्ररक्षण, शेवटच्या मुवमेंटला मात्र चेंडू अडवला जातोय आणि तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जातंय यावेळेस चातुर्य दाखवलं नागेशने, मात्र ते महागात पडलं आणि इथून रनआउटच्या स्वरूपात विकेटचं पतन आणि फलंदाज बाद होईल. नागेश यावेळेस मात्र डगआउटच्या दिशेनं जड पावलाने मैदानाच्या बाहेर जात असताना स्वतःवरती निराश असेल ज्या रीतीने त्यांनी विकेट घाल केली मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या स्थिर आपण पाहतोय 22 अंकावरती. अद्यापही समीकरण थोडंसं आपण जर का पाहिलं गेलं 22 धावा धावपटलावरती लागल्या गेल्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रामदास यावेळेस मात्र दाखल झाला 5व्या क्रमांकावरती. अद्यापर्यंत आपण जर का पाहिलं गेलं 22 धावा धावपटलावरती लागल्या गेल्या आणि अजूनही या षटकातील उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. समीकरण आपण जर का पाहिलं गेलं फार चांगलं समीकरण आपल्याला पाहायला मिळालं आहे आणि इथून मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या असं वाटलं होतं, धावसंख्या चांगली बनली जाईल. मात्र या षटकामध्ये जसा षटकार आला त्यानंतर सुकऱ्याची विकेट
आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहतोय रनआउटच्या स्वरूपात नागेश बल्लाचे विकेट भरपूर महत्वपूर्ण राहील. मात्र अजूनही या षटकातील 2 चेंडू जनार्दन कशा रीतीने रिलीज करेल हे देखील पाहावं लागेल. समोर रामदास यावेळेस मात्र सज्ज होईल. रामदास साठी फुलटॉस चेंडू होता. आपण पाहतो ऑन साईडला क्षेत्ररक्षण तैनात द्या. संजय भगत आपण पाहतो फेकी देखील अचूक. मात्र इथून पाहावं लागेल शेवटच्या मुवमेंटला अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावा सहजरीतीने कम्प्लीट झाल्यात. आणि 2 धावेनं आपण जवळपास विचार केला गेला संघ जाणं पोहोचले तब्बल 24 अंकापर्यंत. म्हणजे कुठे काबीने एक सन्मानजनक धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न केला जातोय. तिसऱ्या पंचांकडे मात्र रेफर केलं जाते बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू असेल. जर का हा रिव्ह्यू लॉस झाला तर यानंतर मात्र पंच जो निर्णय देतील त्यावरती मात्र तुम्हाला ठाम राहावं लागेल. तर इथून आपण जर का पाहायला गेला बॅटिंग करणाऱ्या टीमची क्षमता होती तो चेंडू मात्र हाईट फॅक्टरसाठी मात्र चेक करावा आणि तोच मात्र टेक्निकल रूम मध्ये चेंडू मात्र आपण पाहायला गेला फेअर डिलिव्हरी आणि इथून मात्र रिव्ह्यू लॉस झालाय. म्हणजे इथून बॅटिंग करणाऱ्या टीमला रिव्ह्यू मिळणार नाही. जो काय पंच निर्णय देतील त्या निर्णयावरती तुम्हाला ठाम राहावं लागेल. अद्यापर्यंत संघ मात्र जाऊन पोहोचला 24 अंकावरती. गोलंदाज जनार्दन फार चांगलं कमबॅक केलंय. यावेळेस मात्र फटका सुंदर या मात्र पाहावं लागेल 2 क्षेत्ररक्षण कॉल मात्र प्रॉपर झालाय डबल डिजिट मध्ये जबरदस्त दुसऱ्या अटॅकमध्ये जल कॅरी केला गेला आणि अतिशय सुंदर विकेटचं पतन. फलंदाज मात्र बाद होईल रामदास यावेळेस मात्र तंबूच्या आश्रयाला. 24 अंकावरती धावसंख्या मात्र स्थिर आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहायला गेला 2 षटकांचा खेळ देखील संपलाय आणि या षटकामध्ये जनार्दननं फार चांगलं कमबॅक केलं. एक षटकार जर का वगळला तर अतिशय चांगली गोलंदाजी आहे. त्यामध्ये 3 सफलता आणि 10 धावा देत एक फार चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला. आता अंतिम षटक कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल हे देखील पाहणं फार महत्वाचं असेल. जितेश मागच्या सामन्याचा हिरो मात्र इथून कशा रीतीने कामगिरी राहील हे पाहणं तेवढंच गरजेचं असेल. आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये जे भोलेनाथ गाडेश्वर की गावदेवी केवाळ्या कोणता संघ आपलं नसीब आजमावेल आणि एका चमचमत्या ट्रॉफीमध्ये आपलं नाव सुवर्ण अक्षरामध्ये कोरेल. कोणता संघ जड पावलाने ही स्पर्धा सोडेल. कोणता संघ या स्पर्धेला निरोप देईल. कोणत्या संघाच्या बाजूला दुःख येणार कोणत्या संघाच्या बाजूला आनंद येणार या अनेक सारे प्रश्न आणि त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला शेवटच्या चेंडूपर्यंत जरूर पाहायला मिळतील. गोलंदाज अंतिम षटकामध्ये जितेश समोर सामना करेल फलंदाज यावेळेस आपण पाहतोय महेशला आपण पाहतोय. पहिला चेंडू मात्र सुरेख फेकला आपण पाहतोय. पहिला चेंडू डॉट फेकण्याचा इशारा आपण पाहतोय गोलंदाज जितेश. विकेटचं पतन आपण पाहिलं गेला रनआउटच्या स्वरूपात मात्र विकेट घाल झाली. म्हणजे गाडेश्वर संघानं फार चांगलं कमबॅक करण्यास सुरुवात केली आपण पाहतोय. केवळ टीमला जर काही इथून वापसी करायची असेल तर 30च्या आसपास धावसंख्या घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. जर का 30 बनले तर या सत्रामध्ये त्या धावा देखील पुरेशा राहतील कारण गोलंदाजी त्यांची फार चांगली आहे. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऋतिक यावेळेस मात्र दाखल झाला आपण पाहतोय. अंतिम षटक जितेशला आपण पाहतोय. यावेळेस मात्र यंगस्टरवरती संधी आपल्या निर्माण झाली आपण पाहतोय. यंगस्टर प्लेअर मैदानाच्या आतमध्ये महेश आणि ऋतिकला आपण पाहतोय. यावेळेस मात्र सुंदर फटका मिनी हेलिकॉप्टर मात्र अतिशय सुंदर फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण देखील तेवढंच चांगला मात्र फेकी थोडीशी खराब. जर का कलेक्टिंग प्रॉपर झालं असतं मात्र या ठिकाणी काय घडलं जातंय हे देखील पाहावं लागेल. वारंवार धावा चोरण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि पंच सांगतील की रनआउटच्या स्वरूपात विकेट आहे की नाही यासाठी मात्र तिसऱ्या पंचांकडे रेफर केले जाईल आपण पाहतोय. आणि टेक्निकल रूम मध्ये मात्र ते चाचपणी केली जाईल श्री इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून मात्र जरूर चाचपणी केली जाईल आणि तिसऱ्या पंचांची कामगिरी पाडतील आपण पाहतोय करताना प्रकाशजी चौधरी या सरांना आपण पाहतोय. आणि इथून मात्र निर्णयाच्या अपेक्षा आपल्याला जरूर पाहायला मिळेल. डिसिजन भरपूर क्लोज आपण पाहिला होता. थोडंसं चातुर्य दाखवलं होतं आपण पाहतो आणि त्या ठिकाणी तो निर्णय सोपवला आपण पाहतोय. आणि यावेळेस मात्र फलंदाज सेफ असेल आणि इथून आपण जर का पाहिलं गेले या चेंडूवरती 2 धावा
आपल्याला पाहायला मिळाल्या. 26 धावा धावपटलावरती लागल्या गेल्यात आपण पाहतोय. आणि पहिल्या पूर्वार्धातील 2 चेंडू मात्र अंतिम षटकातील समाप्त झालेत. 4 चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे. मात्र यावेळेस मात्र पाहावं लागेल, फटका बसला गेला मात्र चेंडू नोमॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होईल. चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षण पोहोचेल तोपर्यंत 2 धाबा सहजरितीने कंप्लीट केल्यात. मागच्या सामन्यांमध्ये देखील केवळ संघाने जवळपास आपण जर का पाहिलं गेलं दुहेरी धावसंख्येवरती मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिलं होतं. जवळपास आपण पाहिलं गेलं 2 षटकार आणि 1 चौकार वगळला तर डबल सिंगल वरती प्राधान्य देत एक चांगली धावसंख्या बनवली होती. आणि या मॅच मध्ये देखील तीच रणनीती आखल्या. त्यांना माहिती आहे चेंडू सीमापार जात नाही, या सिंगल डबल वरती प्राधान्य मोठ्या प्रमाणात. मात्र यावेळेस पाहावं लागेल अतिशय सुंदर फटका मिड विकेटला क्लिअर करत बिग हिट. यावेळेस मात्र महेशच्या बॅटमधून हा शानदार षटकार आणि 6 धावांच्या धावसंख्या सुसाट वेगाने. यावेळेस बॅटची लिडिंग लागली जाते मात्र एक रिस्की धाव, एक धाव देखील कंप्लीट झाली आणि एका धाबीने संघ पुढे सरकला. आपण पाहतोय तब्बल 35 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. 35ला 5 अशी स्थिती आपण पाहतोय सध्याच्या घडीला केबल टीमची. आणि इथून मात्र उर्वरित अंतिम टार्गेट सेट बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकला जाईल. आणि अंतिम चेंडूवरती किती धाब्यांची मोहर लावली जाईल हे देखील पाहणं फार महत्वाचं असेल. हा चेंडू जर का डॉट आला तर नक्कीच पुन्हा एकदा कमबॅक केले जाईल गोलंदाज जितेच्या माध्यमातून. मात्र समोर ऋतिक्या नावामध्ये धमकम्या मात्र त्या रीतीने फटका सजवेल का कमबॅक करेल गोलंदाज. अंतिम चेंडू कोणत्या बाजूला जाईल यावेळेस लाईन पाहिली जाईल. विकेट किपरला चकवा दिलाय. नशिबाची साथ लाभली जाते आपण पाहतोय केवळ टीमच्या बाजूने. वाईट +4 म्हणजे मिळतील टोटल 5 धाबा. हा नशिबाचा पंजा आणि धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल आपण पाहतोय 40 या अंकावरती. 3 षटक्यामध्ये सर्वाधिक धावसंख्या असं म्हटलं तरी हरकत नाही या. तब्बल 40 धाबा बनल्यात आणि केवळ संघाची गोलंदाजी देखील त्यांची फार चांगली आहे म्हणजे त्यांच्यासाठी या धावा पुरेशा ठरतील. मात्र समोर गाडीशूर संघ आहे हे देखील विसरून चालणार नाही या, कारण या मैदानावरती त्यांना पुरेपूर अभ्यास आहे. यावेळेस मात्र फटका सुंदर अंतिम चेंडू देखील सीमा पार आणि संघ जाणून पोहोचला तब्बल 46 या अंकावरती आणि टार्गेट सेट झाला येणारे 18 चेंडू आणि तब्बल 47 धावसंख्येची गरज. इथून जर का जय भोलेनाथ गाडीश्वर संघाला स्वतःला सिद्ध करायचं असेल तर समोरच्या टीमला ज्या रीतीनं बॅटिंग केली जर का जशाच तसं उत्तर दिला तर 18 मध्ये 47 धाबा देखील बनतील. मात्र त्या बनतील की वाचवल्या जातील याचं धावतं वर्णन ऐकवतील आपण पाहतोय मायक्रोफोनच्या माध्यमातून. त्याला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. जशी दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल आवाजामध्ये फेरबदल होईल. आवाजामध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने आवाज ऐकायला मिळेल. अमोल वीर check, check, check.
18 चेंडू आणि बनवायचे दम 47 धावा टीम बॅटिंग करायची टीम जय भोलेनाथ गाडेश्वर संघाला. इथून अच्छा रात्री दिला कुठला संघ सुपर 5 मध्ये दाखल होईल. चला बॅटर आपण या लगेच मैदानाच्या आतमध्ये फलंदाज इथून 2 फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. अद्यापर्यंत आपण जर विचार केला तर शेवटचा सामना जरूर मैदानाच्या आतमध्ये 18 चेंडू आणि बनवायचे 47 धावा टीम जय भोलेनाथ गाडेश्वर संघाला. इथून आपण पाहतो आज घरच्या मैदानावरती करत चांगला खेळ मोठमोठ्या संघाला परास्त केला आणि इतर मात्र शेवटच्या क्षणी इतर मात्र कुठला संघ कुठल्या संघावरती बारी पडेल हे देखील काही क्षणामध्ये करता जरूर रिझल्ट लागला जाईल. कुठला संघ कुठल्या संघाचं स्वप्न सुपर 5 मध्ये दाखल होण्याचं पूर्ण होईल हे देखील पाठीवर्गांच्या नजरा जरूर खरं लागले. आपण पाहायला गेलं तर मोठी स्पर्धा जरूर आपल्याला पाहायला मिळते. फ्रेंडशिप अनलिमिटेड चषक 2026 एक शानदार पर्व आज आपण पाहायला गेलं तर पहिली रात्र जरूर आपल्याला पाहायला मिळते. नाईट रजनीश शुक्ला आपण पाहायला गेलं तर भरपूर साऱ्या आपण पाहायला गेलं स्पर्धेची अगोदर चर्चा होती. भरपूर साऱ्या आपण पाहायला गेलं तर भरपूर साऱ्या मान्यवरांना असं आपण पाहायला गेलं तर वाटलं होतं ही स्पर्धा करता होणार नाही आणि ती स्पर्धा करता आयोजकांना उतरवले गेल्या. मोठं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं पंचक्रोशीतील जरूर आपण पाहतो. मी प्रथमतः आयोजकांचं कौतुक करेन. चला स्पीडअप घ्या बाल लगेच सामन्याला सुरुवात करा. 18 चेंडू आणि बनवायच्या 47 धावा टीम बॅटिंग करायच्या जय भोलेनाथ गाडेश्वर संघाला. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले संजय आणि त्याच्या सोबतीला जनार्दन. जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये पंचाचा ग्रीन सिग्नल गेमेसान सामन्याला सुरुवात इथून मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळत्या. दुसऱ्या सत्राला सुरुवात उलटास बॉल त्यावरती प्रहार इथून आपण पाहतोय शेवटच्या क्षणी शतरक्षक होत्या इथून मात्र बनले दर्शक बॉल गेला सीमा रेषेच्या पलीकडं आणि टोकला जातोय षटकार. या रीतीची पटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी इथून राहिली जाते षटकाराला आणि त्यानंतर कमबॅक केला जातो. या षटकावरती गोलंदाज सुकऱ्याच्या माध्यमातून आज खरं सुकण्यानं खरं प्रेक्षक वर्गाची मन जिंकली गेलेत. गोलंदाज इथून सज्ज बॅटचे टॉपेज लागले होते. इथून आपण पाहिला तर गल्ली पॉईंटच्या दिशेने थोडीशी मिसफिल्डिंग जरूर पाहिलं होतं. इथून मात्र एक सिंगल 7 धावा धावपलकीवर द्या इथून निश्चित आपल्याला पाहायला मिळतात. टीम बॅटिंग करते गाडेश्वर संघ आज घरच्या मैदानावरती इथून करत चांगला खेळ त्याच्या करता राहायला गेला. इतर मात्र शेवटची लढाई आणि या षटकावरती आपण पाहायला गेलं तर जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न जरूर करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज इथून सज्ज सुकऱ्या इतर मात्र पावर पेचे चढ घ्या अनामारी जरूर करावी लागेल. ओ क्या बात आहे. गोलंदाजाकडे व्हेरिएशन असणं भरपूर महत्वाचं. इतर मात्र स्लो रीतीने चेंडू इथून रिलीज केला. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. इतर मात्र फलंदाजाला बीट केला. डॉट बॉलची सांगता इथून मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलवरती जरूर षटकार आला होता आणि त्यानंतर कमबॅक आणि कमबॅक या गोलंदाजाच्या माध्यमातून करता केला जातोय. गोलंदाज संच आडव्या बॅटिंग इथून मात्र निश्चित पंचाला लाईन चेक केलं जात्या. पंचांचा इशारा आला गेला. इट इज व्हाईट बॉल. वाईट साठी रिव्ह्यू नसणार जो पण डिसिजन असेल तो अंतिम राहील. अंतरित एकदम एखादा संघाची धावसंख्या टोटल 8 अंकावर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. इथून मैदानाच्या आतमध्ये घडतं काय ज्या पटक्याची गरज होत्या आणि तो पटका खरं तर रगावला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. या चेंडूवरती धाबा मिळतील 4 धावेच्या मदतीने संघाची धाबा संख्या टोटल डबल डिजिट मध्ये 12 अंकावर द्या.
12 धाबा धावपलकीवरती इथून करता निश्चित आपल्याला पाहायला मिळतात जबरदस्त बॅटिंग या दोन फलंदाजाच्या माध्यमातून करता राहिली सध्या. पहिल्या षटकामध्ये ज्या रीतीने धाब्या हव्या होत्या त्या रीतीच्या धाब्या खरं बनवल्या गेलेत. टीम आपण जर विचार केला तर गाडेश्वर या संघानं मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज इथून सज्ज सुग्र्या इथून मैदानाच्या आतमध्ये घडतं का पंचांचा फिंगर अप लेग बिफोर विकेट LBW ची शिकार मोठा धक्का इथून टीम बॅटिंग करत असताना जय बोलणार गाडेश्वर संघाला फलंदाज बाद. इथून जर आपण पाहायला गेलं तर पाडवरती खरं तर चेंडू रिलीज झाला आणि आपण पाहायला गेलं तर पंचांना अपील आपण पाहायला गेलं तर उचलून धरली गेल्या. त्यानंतर लेग बिफोरची विकेट LBW चा स्वीकार इथून खरं तर बनला गेला फलंदाज जनार्दन. इथून आपण पाहायला गेलं तर स्वस्त्यामध्ये बाद झाला. इथून नाराज केलं संघासाठी नौका फलंदाज नॅट नंबर 3 वरती दाखल झाला फलंदाज जितेश. इथून आपण पाहायला गेलं तर संघाचा प्रमुख फलंदाज इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल. मागल मॅचचा हिरो इथून मात्र चांगला हिरो सारखंच चमकावा लागेल या मॅच मध्ये मैदानाच्या आतमध्ये. इथून जर चांगला खेळ करायचा असेल इथून जर संघाला जिंकायचं असेल तर एखादी पार्टनरशिप बनवणं भरपूर महत्वाचं राहील. इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल. सांघिक कोट्यात दुसरं माहिती पहिल्या षटकावरती गोलंदाज सुरेश इथून मात्र दुसऱ्या षटकावरती जरूर आपल्याला पाहायला मिळत्या. उरलेत 12 चेंडू आणि बनपायच्या 35 धावा मैदानाच्या आतमध्ये टीम जे बोलण्यात गाडेश्वर संघाला दुसऱ्या षटकाला देखील सुरुवात मैदानाच्या आतमध्ये ट्रॅकर बॉल होता त्यावरती जरूर प्रहार करायचा होता. त्यानंतर डॉट बॉल जरूर मैदानाच्या आतमध्ये खरं तर आपल्याला पाहायला मिळते जबरदस्त बॉलिंग इथून निश्चित आपल्याला पाहायला मिळते. टीम केवाळ्या या संघाच्या माध्यमातून आज करतं केवाळे संघाचा भरपूर चांगला खेळ तर या स्पर्धेमध्ये खरं तर राहिला गेलाय. गोलंदाज इथून सज्जा पुढे खेळण्याचा प्रयत्न आपण पाहायला गेला तर मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय पंचांचा इशारा आला गेला. इट इज वाईट बॉल 1+1 या दोन धाबा खरं तर जरूर निश्चित आपल्याला पाहायला मिळतील. जबरदस्त चपळाई इथून खरं तर राहिली गेल्या या दोन धाबा या दुहेरी धाब्याने संघाची टोटल धाबा संख्या आपण पाहायला गेला तर 14 या अंकावरती धाबा संख्या मात्र जाऊन पोहोचली गेल्या. 14 धाबा इथून धावपलकीवरती जरूर निश्चित आपल्याला पाहायला मिळतात. टीम बॅटिंग करत आहे जे बोलण्यात गाडेश्वर संघ इथून चांगला खेळ करावा लागेल चांगली बॅटिंग करावं लागेल. फलंदाज जितेश ऑन स्ट्राईक येण्यावरती जरूर आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सुरेश इथून चांगली गोलंदाजी या षटकावरती धाबा रोखण्याचा प्रयत्न इथून केला जातो. एका षटकावरती जरूर अनामारी करावी लागेल. आपण पाहायला गेलं टीम जे बोलण्यात गाडेश्वर संघाला गोलंदाज इथून सज्जा सुरेश इथून निश्चित आपण पाहायला गेलं अजून एक वाईट बॉल खराब गोलंदाजी प्रेशर आहे गोलंदाजी इथून निश्चित आपण पाहायला गेलं तर गोलंदाज सुरेशच्या माध्यमातून प्रेशर इथून निश्चित मैदानाच्या आतमध्ये राहिला जातोय. चांगला खेळ करावा लागेल. अद्यापर्यंत आपण पाहायला गेलो गोलंदाजाकडे व्हेरिएशन असणं भरपूर महत्वाचं आहे आणि ते व्हेरिएशन वापरणं भरपूर महत्वाचं राहिलं. गोलंदाजाला बोला टाकल्या चेंडू समोर उडवला या भरपूर मोठ्या बॉल चालला एका टप्प्यानं सीमा रेषेच्या पलीकडं टोकला जातं. फलंदाज जितेशच्या बाटपंदा जितेश ब्रँडेड चौकार धाबा मिळतील 4. या फटक्यांची गरज या फटके टोकावे लागतील. इथून जर सामना जिंकायचा असेल तर टीम गाडेश्वर या संघाला हे फटके लगावे लागतील. 4 धावेच्या मदतीने संघाची धावा संख्या 19 अंकावरती धावा संख्या जाऊन पोहोचली गेल्या. 19 धाबा धावपलकीवरती जबरदस्त स्ट्रोक मरीन ड्राईव्ह वेतर कव्हर ड्राईव्ह क्या बाद्या टोकला जातं 1 बाउन्स वरती टॉप चौकार. जबरदस्त बॅटिंग इथून गत राहिली जाते. फलंदाज आपण विचार केला तर जितेश ऑन फायर या फटक्यांची गरज या फटक्या लगावे लागतील फलंदाजाला. इथं मात्र जितेशची बॅट बोलली गेल्या आजच्या दिवसामध्ये करत प्रेक्षक वर्गांची मन जिंकली गेले या खेळाडूंना आणि ते फटके करत इथून लगावल्या जातात. या खेळाडूच्या माध्यमातून चौकार आलाय. चौकाराच्या साहाय्याने संघाची धावा संख्या टोटल 23 या अंकावरती धावा संख्या जाऊन पोहोचली गेल्या. आपण पाहायला गेलं सरड्यासारखा रंग बदलला तो म्हणजे क्रिकेटचा खेळ इथून जरूर आपल्याला पाहायला मिळता. चांगला खेळ
कधी बाजू गाडेश्वर संघाकडे कधी बाजू टीम केवाळी संघापुढे निश्चित आपल्याला पाहायला मिळतं. मैदानाच्या आतमध्ये घडतं का मॅचची टॉपही जरूर लागली होत्या. इतर मात्र एक साधा सोपा झेल जमिनीला दाण झेल सोडलाय फलंदाज जितेशच्या खिलाडूचा. त्याच्या खर तर 2 चौकार पाहिलेत जरूर मैदानाच्या आतमध्ये. संघाची टोटल धावसंख्या आपण पाहायला गेलं 24 या अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेल्या. शेवटचा बॉल जात ना तो मॅचचा निकाल लागला जात ना मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज इथून आपण पाहायला गेलं सुरेश वरती आक्रमण या षटक थोडस वागडं या गोलंदाजाच्या माध्यमातून करता राहायला गेला. इथून मात्र चांगला खेळ करावा लागला. एखादं कंबॅक करावं लागेल या गोलंदाजाला. गोलंदाज सज्ज ओ पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये क्या बाद्या. इथून मात्र आता प्रेशर फलंदाजावरती. इथून मात्र गोलंदाजाचा वर्चव. इथून मात्र गाजवत असताना गोलंदाज सुरेश. इथून मात्र चांगली गोलंदाजी इथून राहिले जाते. कमबॅक केला जाता. एखादा मोठा पटका येणं या षटकावरती मात्र गरजेचं आहे टीम गाडेश्वर या संघाला. ओ मैदानाच्या आतमध्ये घडतं काय निश्चित आपण पाहायला गेलं डायरेक्ट हिट झाला असता निश्चित काम बनून गेलं असतं. और थ्रो इथून मैदानाच्या आतमध्ये बॅकअप राहिला जात नाही. इथून निश्चित आपण पाहायला गेलं यस पंचांचा इशारा आला गेला. इट इज अ व्हाईट बॉल. 2+1 अशा 3 धाबा जरूर मैदानाच्या आतमध्ये मिळतील. टीम बॅटिंग करत असताना जे भोलेनाथ गाडेश्वर संघाला मैदानाच्या आतमध्ये क्या बात या 3 धाब्याच्या मदतीने संघाची धावा संख्या टोटल 27 या अंकावरती धावा संख्या जाऊन पोहोचली गेल्या. या षटक खूप मागणं ठरलंय. या षटकावरती आपण जर विचार केला गोलंदाज सुरेशनं 8 चेंडू या षटकावरती अद्यापर्यंत फेकले गेले. खराब गोलंदाजी इथून राहिले जाते या खिलाडूच्या माध्यमातून. ओ जबरदस्त फटका शत्रक्षक त्यांना द्या त्याच्या आवाकाच्या बाहेर आज झाला बाउंड्री लाईनच्या पलीकडं आउट ऑफ द बार येतोय गगनचुंबी सिक्सर. क्या बात या षटकार. उरले चेंडू 6 आणि बनवायच्या 14 धावा मैदानाच्या आतमध्ये. क्या बात या. सामना होताय गुड्या आणि सामना आलाय गुड्या. ज्या रीतीने प्रेक्षक वर्गांना सामना हवा होता त्या रीतीचा सामना इथून गत राहिला गेला. एका साईडला केवाळे संघ आणि त्यांच्या प्रतिस्पर्धे खेळतोय टीम जे भोलेनाथ गाडेश्वर संघ. घरचं मैदान आहे आणि घरच्या मैदानावरती कशा रीतीने खेळ करावा ते आपण पाहायला गेलं तर गाडेश्वर संघाच्या माध्यमातून चांगला खेळ इथून खतर राहिला जातो. आपण पाहायला सातत्याने आज संघ याच मैदानावरती प्रॅक्टिस करत असताना इथून मात्र प्रॅक्टिसचा पुरेपूर फायदा इथून घेत असताना टीम गाडेश्वर संघ जरूर राहायला गेला. आज करता आपण जर विचार केला या संघामध्ये भरपूर सारे 40+ खेळाडू जरूर आपल्याला पाहिला आणि त्यांच्या माध्यमातून करता चांगला खेळ करता राहायला गेलाय. संजय आणि त्याच्या सोबतीला करता जितेशच्या हे 2 खेळाडूंना खरं तर आपण पाहायला जबरदस्त बॅटिंग केलं होत्या. ज्यावेळी गाडेश्वर संघ अडचणीमध्ये सापडला होता आणि तिथून मात्र जबरदस्त बॅटिंग या 2 फलंदाजाच्या माध्यमातून राहिले होत्या. उरलाय चेंडू 6 आणि बनबाच्या 14 धावा मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्ग वरती 3रं षटक. प्रभात इथून निश्चित आपण पाहतो या गोलंदाजाकडे भरपूर वेग या. इथून मात्र शाईक एंडवरती सजग फलंदाज जितेश ज्याच्या बॅटपन्ना 2 चौकार आलेत 3 चेंडू पेस केलेत आणि 9 धाब्याचे योगदान त्याच्या माध्यमातून राहायला गेलाय. 3ऱ्या षटकाला देखील सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. ओ मैदानाच्या आतमध्ये घडतं का पंचांना लाईन चेक केली जाते. इट इज अ व्हाईट बॉल. उजव्या स्टेजच्या खूपच बाहेरून जाणार चेंडू व्हाईट बॉलचा इशारा आला गेला. क्या बात आहे. अतिरिक्त एक धाव इथून मात्र गोलंदाजावरती प्रेशर आणि प्रेशर जरूर आपल्याला पाहायला मिळतं. कुठल्या संघाचं स्वप्न एका ट्रॉफीचा हकदार ठरणार हे देखील काही क्षणामध्ये जरूर रिझल्ट लागला जाईल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सज्ज प्रभात. हो इथून आपण जर विचार केला तर चांगला चेंडू इथून खतर रिलीज केला मैदानाच्या आतमध्ये जरूर निश्चित आपण पाहतो. इथून मात्र डॉट बॉल. इथून मात्र आता फलंदाजावरती प्रेशर जरूर करत राहायला गेलाय. डॉट बॉल निश्चित आपल्याला पाहायला मिळत्या. गोलंदाज इथून सज्ज मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतो. क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी इथून खरं तर राहिली जाते मैदानाच्या आतमध्ये. सलगचे 2 चेंडू डॉट इथून खरं आतळले गेलेत. निश्चित आपण पाहायला तर 4 चेंडू आणि बनवायचे 13 धाबा मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल 13 धावेची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. गाडेश्वर की केवाळ्या
केबाळे की गाडेश्वर असं पाटल मैदानाच्या आतमध्ये करता जरूर राहायला गेलाय. कुठला संघ कुठल्या संघावरती बारी पडेल हे देखील काही क्षणामध्ये जरूर रिझल्ट लागला जाईल. गोलंदाज सज्ज प्रभात. बाटची टॉपेज मोठा धक्का. इथून टीम आपण जर विचार केला तर बॅटिंग करत असताना छे बोलनाथ गाडेश्वर संघाला इथून मात्र फलंदाज होईल बाद जितेश पाक टू द पविलियन. आता उरले 3 चेंडू आणि बनबाच्या 13 धावा मैदानाच्या आतमध्ये खरं तर निश्चित आपल्याला पाहायला मिळतील. 3 बॉल 13 धाब्याचं समीकरण इथून खरं तर राहायला गेलंय. मैदानाच्या आतमध्ये 2 षटकार आणि एक सिंगल टोकून सामना जिंकू शकतो का टीम म्हणजे भोलेनाथ गाडेश्वर संघ. अद्यापर्यंत आपण जर विचार केला संचय या खेळाडूकडे जर स्ट्राईक असत्या तर निश्चित त्या खेळाडून करता सामन्यामध्ये रोमांचक जरूर आपल्याला पाहायला मिळाला असता. नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. फलंदाज वामन इथून चांगला खेळ करावा लागेल. इथून मात्र 2 षटकार जरूर ठोकावे लागतील. जे बोलताना मंजिले मिले ना तो मुखंदर की बात है लेकिन हम लढे नाही ये तो गलत बात है. लढावं लागेल इथून मैदानाच्या आतमध्ये. ओ जबरदस्त स्ट्रोक अपर कटचा देखना एक स्ट्रोक घ्या भरपूर मोठ्या. आपण पाहायला गेलं बंदूक येते गोळी बॉल झालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार. क्या बात आहे. ज्या पटक्यांची गरज होत्या इथून मात्र तो पटका लगावला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. उरले 2 चेंडू आणि बनवायचे 9 धाबा मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल आणि 9 धाब्याची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळत्या. 2 चेंडू 9 धाब्याचं समीकरण इथून खत राहायला गेल्या मैदानाच्या आतमध्ये. जे बोलताना लहरों से मिलकर नौका पार नहीं होत्या कोशिश करने वालों क्या कभी हार नहीं होत्या. इथून जरूर कोशिश करत्या दोन्ही संघ. इथून मैदानाच्या आतमध्ये 2 बॉल 9 धाब्याची गरज. ओ क्या बात है. डॉट बॉल इथून मैदानाच्या आतमध्ये खर तर राहायला गेलाय. इथून मात्र एकतर्फे सामना खेचून आणण्याचा प्रयत्न इथून खत राहायला जातोय. टीम आपण जर विचार केला तर केबाळ या संघाच्या माध्यमातून क्या बात आहे. जबरदस्त खेळ इथून खत राहायला जातो मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप स्पीडअप टीम केबाळे संघ इथून वेळ खर्च करू नका पा. एक चेंडू आणि आता बनबाच्या 9 धाबा मैदानाच्या आतमध्ये जरूर इथून खरं तर राहण्याचा अच्छा दिवसामध्ये अच्छा रात्रीमध्ये कुठला संघ सुपर 5 मध्ये दाखल कुठल्या संघाचा स्वप्न पूर्त्या एका ट्रॉफीचा हकदार कुठला संघ ठरेल हे देखील जरूर आपण पाहतो. थोड्या क्षणामध्ये रिझल्ट लागला जाईल. 1 बॉल आणि बनबाच्या मैदानाच्या आतमध्ये खरं तर 9 धाबा. इथून मैदानाच्या आतमध्ये एखादा खराब बॉल आला त्यावरती जर प्रहार झाला तर वेगळं चित्र घडेल. 1 बॉल नाव. ओ क्या बात. इथून सामना जिंकला जातोय. टीम आपण जर विचार केला तर एकविरा क्रिकेट संघ केबाळे संघ कॉंग्रॅच्युलेशन. हडलक टीम आपण जर विचार केला तर जय भोलेनाथ गाडेश्वर संघ तुम्ही देखील चांगला खेळ या स्पर्धेमध्ये खरं तर राहायला गेला. विशाल द बेस्ट तुम्हाला देखील पुढील वाटचालीसाठी या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप साऱ्या शुभेच्छा. क्षमाचा